किसान कामगार पक्ष के वरिष्ठ नेता और पूर्व विधायक पंडित पाटिल ने भारतीय जनता पार्टी का दामन थाम लिया। मुंबई में आयोजित भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम के दौरान उन्होंने भाजपा का कमल चिन्ह स्वीकार किया। इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान ने कहा कि पंडित पाटिल जैसे अनुभवी और विकासोन्मुख नेता को फिर से विधानसभा में देखना जनता की इच्छा है और इसके लिए पार्टी हर संभव प्रयास करेगी। पंडित पाटिल के साथ उनके भांजे और पूर्व मंत्री मीनाक्षी पाटिल के पुत्र आस्वाद पाटिल, चित्रा पाटिल, सवाई पाटिल सहित 300 से अधिक समर्थकों ने भी शेकाप छोड़कर भाजपा में प्रवेश किया। इनमें पूर्व जिला परिषद अध्यक्ष, पूर्व एवं वर्तमान सरपंच, उप सरपंच तथा अनेक प्रमुख स्थानीय नेता शामिल रहे। भाजपा ने इस नए प्रवेश को आगामी चुनाव के लिए महत्वपूर्ण बताया है और इसे जन समर्थन का संकेत माना है। ठीक आहे, शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील दिग्गज नेते आहे। पक्षाला असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले, पण पंडित शेठ हा फुल टाइम काम करणारा, राजकारण करणारा व्यक्ती आहे। मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही। मी आज गेली 5-6 वर्ष मी सत्तेपासून दूर होतो, तरी पण माझी एवढी लोकप्रियता आहे, ही झाकी आहे और पिक्चर बाकी आहे। मी कधीच कोणाला, मी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, शेतकरी कामगार पक्ष हा काही संपणारा नाही। आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही आले, पण आमच्या येण्याने जिल्ह्यामध्ये वातावरण बदले आणि मला निश्चित खात्री आहे, मी विदाऊट इंजिन माझा डबा चालवत होता। आता धारक साहेबांचा डबा आहे, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल। काही पत्रकारांनी विचारलं पंडित शेठ इथे दिसला पाहिजे, ते पक्ष ठरवेल, लोक ठरवतील। शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे। आम्ही शेतकरी कामगार पक्ष, कैलासवासी दिबा पाटील, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील हे अंतुले साहेबांच्या विरुद्ध आमची ताकद होती, पण पक्षाने वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या आघाड्या केल्या। त्या आघाडीच्या माध्यमातून जे खासदार झाले त्यांनी रायगड जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना नेस्तनाबूत केले आणि आज आमचे कार्यकर्ते, आज पण आमच्याकडे हजारो कार्यकर्ते आहेत, तुम्हाला येत्या काळात ते दिसेल। मी कुठल्या पक्षावरती टीका टिप्पणी करत नाही, असे प्रसंग येत असतात, पण आम्ही ज्या पक्षामध्ये गेलो त्या पक्षाचं आम्ही निष्ठेने काम करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचं चित्र स्पष्ट होईल। पंडित शेठ, आस्वाद पाटील, सतीश धारप, प्रशांत ठाकूर, धैर्यशील दादा याची रायगड जिल्ह्यामध्ये काय ताकद आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील तमाम लोक जी आमच्या बरोबर गावं होती, जे सत्ताधारी लोक होते, ते त्या गावाला विकासापासून वंचित ठेवत होते। आज माझा मॅनिफेस्टो असा आहे की सर्वसामान्य जनतेचा विकास आणि जे रायगड जिल्ह्यामध्ये अपूर्ण प्रकल्प आहे, अलिबाग तालुक्यामध्ये सामरकुंड धरण असेल, त्याचबरोबर कुमटे धरणाचा गाळ असेल, अलिबाग वडखड रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानीचं ठिकाण असणारं जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी कारभार होतो, पण आज तो रस्ता 4 पदरीने जोडलेला नाही। भारतातील एकमेव जिल्हा असा आहे की तो 4 पदरीने जोडला नाही। अलिबागला पर्यटक येतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक येतात, पण रस्त्याची अवस्था आहे। त्याचबरोबर वडखड ते थळ हा रेल्वे मार्ग प्रवासी व्हायला पाहिजे, याच्यासाठी अनेक खासदारांनी आश्वासित केलं, पण त्याची कारवाई झाली नाही। माझे सहकारी धैर्यशील दादा पाटील स्वतः खासदार आहेत, मी त्या गोष्टीचा पण पाठपुरावा करीन आणि खऱ्या अर्थाने मला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं मी निश्चित सोनं करीन। शेतकरी कामगार पक्षाबद्दल माझी काही टीका टिप्पणी नाही, कारण त्या पक्षाने मला बराच संधी दिली, जयंत पाटलांनी पण मला संधी दिली। मिळालेल्या संधीचा फायदा श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेसाठी केला। पत्रकार मित्रांना मी सांगतो, आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ होते। मी आमदार होण्यापूर्वी धारपना माहिती आहे, मी शेठ होतो, पण आमदार झाल्यानंतर संपत्तीमध्ये घट होणारा भारतातील एकमेव आमदार हा पंडित शेठ आहे। मी 5 वर्ष विधानसभेत होतो। देवेंद्र फडणवीस, बावनकुळेजी, रवींद्र चव्हाण यांना विचारा, पंडित शेठनी एकही पत्र स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेलं नाही आणि मी प्रवाहाच्या विरुद्ध एवढ्या वर्ष काम केलं। लोकांना प्रश्न पडला, रे पंडित शेठ तुझा वडिलांचा पक्ष काय सोडलं? जरूर माझा पक्ष माझ्या वडिलांनी, आईने, माझ्या बहिणीने वाढवला, पण पक्षाची ज्या पक्षासाठी मी काम केलं, ज्या कार्यकर्त्यांसाठी मी सत्तेपासून दूर झालो,
पण त्या कार्यकर्त्यांनी माझी किंमत ठेवली नाही आणि म्हणूनच मला आणि ज्यांच्या विरुद्ध मी लढाई केली त्या पक्षांनी माझं कौतुक केलं, पंडित शेठ तू आमच्यामध्ये टीम मध्ये पाहिजेच. जसे IPL चे मॅचेस होतात त्यांचा खेळाडूंचा लिलाव होतो, पण माझा काय लिलाव झालेला नाही. मी विदाऊट लिलाव आज या पार्टीमध्ये गळती लागली. तुम्ही असा धैर्यशील पाटील असतील, मोठे मोठे नेते आणि कार्यकर्त्यांची गळती लागलेली, नेमकं काय कारण आहे आणि महाविकास आघाडीवरती तुमचा रोष होता? अहो आता महाविकास आघाडीचे 32 जागा आल्या, आम्ही एक पण सीट मागितली नाही. आम्ही त्याचे साक्षीदार आहेत, धैर्यशील पाटील साक्षीदार आहेत. मी आदरणीय गीते साहेबांच्या टोकाला जाऊन काम केलं, पण गीते साहेब पडल्यानंतर मी फोन लावला, फोन पण उचलला नाही. आणि ज्या सुनीलजी तटकरे यांच्या विरुद्ध मी काम केलं, त्यांनी तात्काळ फोन उचलला. महाविकास आघाडीतले बरेच नेते